नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये। आज बघा आपण 2-3 गोष्टीचं डिस्कशन करणार आहे। कालच्या मार्केटचं अनालिसिस पण आपण करूया। न्यूज मध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग करायचे ते पण आपण डिस्कशन करणार इथं आहे। ओके, बघा मार्केट काल चालू झालं। इथं प्री मार्केट अनालिसिस मध्ये सांगितलं होतं की शॉर्ट कव्हरिंग येणं पॉसिबल आहे मार्केटमध्ये। झालं ही तसंच, गेलं मार्केट शॉर्ट कव्हरिंग गेली पीएसवायचा 21,500चा ब्रेकआउट केला। ओके, माझ्या मग मला थोडंसं काल काय झालं काय माहिती, सायकोलॉजिकल डिस्टर्ब झालो आणि इथं बाय डायरेक्शनला एंट्री मारली होती। बघा इथं बाय डायरेक्शनला एंट्री मारली, इथं अशी स्टॉप लॉस होता इथला मला असा 40 पिपचा एसएल होता, टार्गेट पण 40 पिपचं होतं। एकदम लॉट साईज कमी ठेवली होती बघा अशा प्रकारे। इथं बाय केला सुरुवातीला आणि एकदम सायकोलॉजी चेंज झाली। रेड कॅन्डल जशी दिसली लो ब्रेकआउट केला, तसं मी बायचा ट्रेड एक्झिट केला आणि सेल साईडला 6 लॉट मारून दिले आणि सेलचा पण लॉस झाला, बायचा पण लॉस झाला। दोन्ही ट्रेड खतम एका जागी। 5 मिनिटा डिस्टन्स मध्ये लॉस झाला, सिस्टम बंद केलं डायरेक्टली, कारण की अशी सायकोलॉजी चेंज झाली तर बघा माणसाचं काही खरं नाही। आता पहिली गोष्ट, रूल काय फॉलो करायला पाहिजे होता बाबांना, जो पहिला ट्रेड आहे त्याला एसएल गेल्याशिवाय दुसरा शानपणा करायचा नाही काय सुद्धा, कारण पहिल्या अनालिसिस बरोबर असल्याशिवाय तर बायचा ट्रेड घेतलेला नाहीये, अंदाजे तर आपण ट्रेड करत नाहीये। ऑब्व्हियसली मार्केटनं बाय साईडला मुवमेंट ही दिलेला आहे विदाऊट एसएल घेता, म्हणजे बाय साईडचा ट्रेड बरोबर होता, सेल करण्यात काहीही मिनिंग नव्हतं। तुम्हाला पण वाटलं असेल की 21,500चा ब्रेकआउट झालाय, चला सेल करूया, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटला मला सांगा इथं डे हाय होता, डे हायच्या ब्रेकआउटवरती ज्यांनी बाय केला असेल त्यांनी तर मग प्रॉफिट इथं बुक केला असेल ना बाबांनो, मग त्यांची एसएल तर खाली अवेलेबल नसतील बरोबर। 21,500 वरची राहिली गोष्ट, तर 21,500 वरती एसएल क्रिएट होण्यासाठी काय करावं लागेल, मार्केटला सस्टेन व्हावं लागेल, कारण एवढ्या लांबून रॅली केली मार्केटनं। त्याच्या अगोदर काय केलं दिसतंय आपल्याला, इकडे ट्रेंड डाऊन आहे, मार्केट इथं रेजिस्टन्स घेऊन थांबलेलं दिसतंय, म्हणजे रिटेलर सेलच करत होते, त्यांची स्टॉप लॉस हंटिंग झालाय। त्याच्यानंतर बघा इथं कॉन्सल्टेशन झालं, हा एक बॉक्स जो ड्रॉ केला होता आपण चॅनल, हे बघा ह्याच्या ब्रेकआउट वरती मग बायर ऍक्टिव्हेट झाले मार्केटमध्ये, मग मार्केटमध्ये स्टॉप लॉस हंटिंग झाली। अशा प्रकारे कालचं मार्केट होतं। चला ठीक आहे, आता जे झालं ते झालं, त्याच्यात काय रडून फायदा नाही। हे बघा एक दोन दिवस सायकोलॉजी डिस्टर्ब होती, लास्ट त्याच्या मागच्या दिवशी पण लॉस नव्हता झालेला, $50 आपण प्रॉफिटमध्ये बुक केलं होतं, पण पहिल्यांदा $200 बुक करून परत लॉस मध्ये गेलो होतो तो दिवस। ठीक आहे, दोन्ही दिवस एकदम भांगार छाप गेलेले आहेत, नो प्रॉब्लेम। आता आजच्यासाठी आपण काय करायचं आहे ते संध्याकाळी व्हिडिओमध्ये बघूया। आता न्यूज मध्ये ट्रेडिंग कशी करायची बघा, पहिली गोष्ट वेबसाईट कोणती आहे बाबांनो, फॉरेक्स फॅक्टरी लॉग इन करून घेऊया। हे बघा फॉरेक्स फॅक्टरी वेबसाईट आली। तुम्हाला सांगतो एक तर न्यूज टायमिंगला ट्रेड अवॉइड करा, नसल आता पहिली गोष्ट चला न्यूजचा अगोदर समजून घ्या। ह्या पिवळ्या ज्या न्यूज आहेत त्यांचा मार्केटमध्ये एवढा काही खास इम्पॅक्ट होत नाही, ठीक आहे। रेड न्यूजचा मार्केटमध्ये बराच इम्पॅक्ट होतो आणि या ज्या ऑरेंज कलर मध्ये आहेत त्यांचा मीडियम इम्पॅक्ट होतो। असं नाही की रेड न्यूज आहे म्हणजे मार्केट डाऊन साईडला जाणार आहे, येलो आहे म्हणजे अप साईडला, असं अजिबात नाहीये। फक्त लाल कलर कशाला दाखवतो बाबा की न्यूज किती इम्पॉर्टंट आहे किंवा नाहीये हे फक्त ते शो करतंय। आता तुम्हाला सांगतो, जर तुम्ही US100 ट्रेड करत असाल तर न्यूज ही नेहमी ट्रॅपच्या डायरेक्शन मध्ये येते। म्हणजे कसं तुम्हाला सांगतो, हे बघा आपण एक ट्रेड घेतला होता इथं सेल डायरेक्शन एंट्री घेतली होती, 8:30ला न्यूज होती त्या दिवशी। ही बघा न्यूज जी आहे ती डाऊन डायरेक्शनला आलेली आहे मार्केटमध्ये। का डाऊन डायरेक्शनला आले, कारण रिटेलरचे एसएल डाऊन डायरेक्शनला होते। US100 ट्रेड करताना नॉर्मल तुम्ही जशी ट्रेडिंग करतात तशी ट्रेड करा, न्यूज मध्ये जरी केली तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण आपण स्टॉप लॉस हंटिंग यूज करतोय। न्यूज मध्ये स्टॉप लॉस हंटिंगच होते, मार्केट लिक्विडिटीच्या डायरेक्शन मध्येच मुवमेंट करतं, त्याच्यामुळे न्यूज मध्ये दुसरं काय वापरायचं काय नाही। तुम्ही जर गोल्ड बिल्ड बाकी ट्रेड करत असाल तर तिथल्या न्यूजला अवॉइडच करा मी सांगतो, कारण कॅपिटल पूर्णपणे वॉशआउट व्हायला चान्सेस असतात, ठीक आहे। त्यामुळे न्यूज ट्रेडिंगचा काहीही असं नाही। बघा तुम्हाला सांगतो, न्यूज ट्रेडिंग आहे म्हणजे मार्केट एक सोबत जास्त मुवमेंट करतंय, याचा अर्थ असा नाही की तुम्ही जास्त प्रॉफिट करणार आहे, अजिबात असं नसतंय। तुम्ही जर $100 ची रिस्क घेतली तर 300 प्रॉफिट होईल, 500 प्रॉफिट होईल, 1000 प्रॉफिट होईल, अशी स्वप्न सोडून द्या। असा दिवस चुकूनही येत नाही। युट्यूबवरती दाखवतंय ते काही खरं नसतंय, लोक जे दाखवतात ते, ठीक आहे। बाकी तुमची मर्जी आहे, तुम्हाला करायचं करा। प्रॉफिट हा नेहमी थोडा गोळा करायचा असतो, एका दिवसात अंबानी बनायचं नसतं, ठीक आहे। न्यूज ट्रेडिंग शिकला एकदम मस्त मध्ये, ओके। आता लूपची एक स्ट्रॅटेजी आहे आपली, लूपची स्ट्रॅटेजी काय तुम्हाला सांगतो, मार्केट चालू झालं, अपसाइड मोमेंटम केलं, हा काय झाला मार्केटचा ओपनिंग प्राइस प्लस डे लो झाला, मार्केट वरून आलं, जर खाली आलं डायरेक्टली ब्रेकडाऊन केला खाली याचा, तर आपण इथं ग्रीन कॅन्डल कन्फर्मेशन बघून बाय साईडला एंट्री मारतो, मार्केट अपसाइड मोमेंटम करतं। सेम साईडला पण असंच आहे, हे बघा असं मार्केट येतं,
अप साईडला ब्रेकआउट करतं, इथं रेड कॅन्डल कन्फर्मेशन बघतो आणि सेल साईडला एंट्री मारतो. मार्केटमध्ये वरती रेजिस्टन्स लेवल नको आहेत, खाली सपोर्ट लेवल नको आहे त्याला. ठीक आहे, ही सिंपल स्ट्रॅटेजी आहे. उदाहरण दाखवायला मला वाटतं खूप दिवस झालं उदाहरण झालेलं नाहीये याचं, तरीही मी अच्छा आय थिंक आज बँक निफ्टी झालेला आहे, चेक करूया. हे बघा अशाच प्रकारे हे बघा इथं मार्केट चालू झालं. ओके, हा काय झाला, डे हाय झाला, इंट्राडे हाय, जाऊन वरती ब्रेकआउट केला, रिटेलर बाय साईडला पोझिशन मारतात, आपण रेड कॅन्डल कन्फर्मेशन सोबत सेल साईडला पोझिशन मारायची. वरती रेजिस्टन्स नको आहे, तर PSY नंबर आहे, अवॉइड केला, काहीही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, फक्त मी दाखवतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल US100ला हे सेम असे ट्रेड मारायचे. माझ्या हिशोबानं हा ट्रेड खूप दिवस झाले नाहीये, तरी पण टार्गेट इथं जवळजवळ आलेलंच आहे बघा. ओके, अशा प्रकारे ही स्ट्रॅटेजी आहे लूपची. मला मेसेज केला होता, त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवला न्यूजवरती आणि लूपच्या स्ट्रॅटेजीवरती. ओके, बाकी बघा. आता ह्याला पण तुम्ही जर लूप म्हणत असाल, कशाला, ह्याला हे बघा असा जर होऊन हा जर तुम्हाला लूप वाटत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आधी कोण ऍक्टिव्हेट झाले ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जसं इथं क्लोजिंग प्राइसचा ब्रेकडाऊन झालेला आहे, मग आधी कोण ऍक्टिव्हेट झाले बाबांनो, रिटेलर सेल साईडला ऍक्टिव्हेट झाले, त्याच्यामुळे मग लूपला लगे बाय करत नसतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे डे हायचा ब्रेकआउट झाला की लगेच ती लोक बाय करत नसतात. एक्सएम मध्ये बोनस चालू आहे बघा 100%चा. मला वाटतं 3-4 दिवस राहिले आहेत, ज्यांना डिपॉझिट करायचं त्यांनी करून घ्या. जे आपल्या अंडर अकाउंट ओपन झाले आहेत त्यांच्यासाठी फक्त बोनस आहे, बाकी कोणासाठी ही बोनसची ऑफर चालू नाहीये. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले, पार्टनर कोड अभी06 टाका, नाहीतर परत तुम्हाला बोनस भेटला नाही की माझ्याकडे ऑर्डर देऊ नका. बघा दुसरं फायदा काय असतो तुम्हाला सांगतो, लिंक करून जाण्याला. एखादं डिपॉझिट अडकलं तर आम्हाला थोडासा कॉन्टॅक्ट करता येतो. हा मी 100% हेल्प करू शकत नाही त्यामध्ये, पण कॉन्टॅक्ट तर नक्कीच करू शकतोय. ठीक आहे, तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. अजून कशा व्हिडिओ पाहिजेत, एक व्हिडिओ राहिला कशाचा, रूलचा, किंवा मी पर्सनली काय रूल फॉलो करतो ते एक व्हिडिओ त्याचा एक बनवणार आहे, ह्याच्यानंतर बनवेल किंवा थोड्या वेळानंतर बनवेल, नो प्रॉब्लेम. अजून काय व्हिडिओ पाहिजेत ते एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.